नमस्कार सर्वांना नमस्कार. सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी आज एक विषय मांडणार आहे. लग्न सराई चाललेला आहे. मी एका लग्नाला गेलो होतो बरं का, आणि तिथली तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून सांगणार आहे. आणि मी त्या दिवशी लग्नाला गेलो होतो. लग्न सराई वगैरे चालू आहेत, सगळीकडेच आता लग्न सराई चालू आहेत. लग्नाला जातो आपण सर्वजण, आणि तिथं काय होतंय, आपण काय करतो, जेवण वगैरे करतो बरं का. जेवण एवढं घेतो, वाढणारा पण एवढं वाढतो की म्हणजे लहान वगैरे मुलं लहान बघत नाहीत आणि जास्त वगैरे वाढलं जातं आहे. पण त्यांच्या लहान मुलांबरोबर त्यांचे आई वगैरे वडील वगैरे असतात, त्यांनीही दक्षता घेतली पाहिजे. आपल्यासारख्या लोकांनी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे की जेवण वगैरे वाढताना आपण पण लक्ष दिलं पाहिजे, आणि आपण पण जेवढं आपल्याला लागल ना तेवढंच अन्न घेतलं पाहिजे. कारण की काय होतंय, पाहिलं मी, अन्नाची एवढी नासाडी होती ना, अनगिनित अन्नाची नासाडी होती आहे. काय करतात, जेवण जेवढं पाहिजे ना तेवढं घेत नाहीत, भरपूर जेवण घेतात आणि अन्न नाश होते, भरपूर नाश होते. प्रमाणापेक्षा अन्न हे वाया जाते बरं का. हे चुकीचं आहे, ही चुकीची गोष्ट आहे. आणि मला चुकीची गोष्ट निदर्शनास आली म्हणून मला तुम्हाला सांगावीशी वाटली. तर सर्वांना ही कळकळीची विनंती आहे बरं का, की जेवढं अन्न लागेल ना तेवढंच घ्यावं माणसानं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि अन्नाचा आहे का नाही, तुम्ही वापर व्यवस्थित केला पाहिजे. जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच अन्न ताटात घ्या, त्याच्या व्यतिरिक्त जास्त घेऊ नका आणि अन्न टाकून देऊ नका. ही मला सर्वांनाच सांगणे कळकळीची विनंती आहे बरं का, की अन्न हे वाया घालवू नका बरं का. कारण की अन्नासाठी किती आपण कष्ट करतो, शेतकरी किती शेतात राबतो, एक शेतातला एक दाणा वेचून तो आपल्याला पुरवत असतो. मग आपण अन्न का नाश करायचं. किती कष्ट घेतो हे शेतकरी आपल्यासाठी, तर त्याचा अन्नाचा आहे ना व्यवस्थित वापर करा. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला सांगा, आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण पैसे देतो आणि अन्न घेतो बरोबर, आणि मग त्यावेळेस तर आपण पूर्ण ताटातलं खातो बरोबर, ताटातलं पूर्ण संपवतो. आणि मग लग्नाला वगैरे गेल्यानंतर तुम्ही का अन्न असं टाकून देता का, तर ते फुकटचं आहे म्हणून. पण कुठल्या तरी शेतकऱ्याने त्यासाठी कितीतरी कष्ट घेतलेले आहेत बरोबर आहे ना, कितीतरी कष्ट घेतलेले आहेत, घाम गाळलेला आहे. तर त्या अन्नाचा दुरुपयोग करू नका बरं का. कारण की एक असे लोक पण आहेत की उपाशी झोपतात. एवढे गरीब लोक पण आहेत, ते उपाशी झोपतात. मग अन्नाचा असा का दुरुपयोग करायचा आपण. तर त्यासाठी मला सर्वांना कळकळीची विनंती आहे बरं का, तुम्हा सर्वांनाच व्हिडिओच्या माध्यमातून, की अन्न लग्नाला जाचाल त्यावेळेस अन्न जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच घ्या. आणि लहान आईवडिलांबरोबर जे लहान मुलं असतील ना, त्यांच्या आईवडिलांनी काळजी घ्या, की जास्त अन्न वगैरे घेतात ना लहान मुलं, त्यांना समजत नाही हो. मग आपण आहे ना त्यांना हे केलं पाहिजे ना, त्यांना रोखलं पाहिजे, आणि आपण वाढवून हाताने घेतलं पाहिजे. जेवढं लागेल तेवढंच दिलं पाहिजे बाळाला जेवण, बरोबर आहे ना. तर हेच आपल्याला सांगायचं होतं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि आपल्याला रिप्लाय द्या की कसा काय व्हिडिओ वाटला तो. चला, सर्वांना नमस्कार.